श्रावणी सोमवारचे व्रत प्रत्येकाने का करावे जाणून घ्या। श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे। या महिन्यात शिवाप्रित्यर्थ केले जाणारे सोमवारचे व्रत हे त्वरित फल प्रदान करते, कारण हा महिना महादेवांना अधिक प्रिय आहे। संपूर्ण श्रद्धेने मनोभावे महादेवांना शरण जाऊन संकल्पयुक्त श्रावण सोमवारचे व्रत उपवास केल्यास मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते। जे हे श्रावण सोमवारचे व्रत ठेवणार आहेत त्यांनी पहिल्या सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून शिवालयात जावे। जर तुमच्या घरी शिवलिंग असेल तर तुम्ही घरी पण संकल्प करू शकता, अन्यथा शिवालयात जाऊन उजव्या हातात जल बेलफूल अक्षता घेऊन व्रताचा संकल्प करावा। हा संकल्प फक्त पहिल्याच सोमवारी करावा। संकल्पासाठी शिव महापुराणात मंत्र सांगितलेला आहे। देवदेव महादेव नीलकंठ नमोस्तुते कर्तुमिच्छाम्यहं देवं श्रावण सोमवार व्रतम तव तव प्रभावा देवेश निर्विघ्नेन भवेदिति कामाद्य शत्रवो माम वै पीडाम कुर्वन्तु नैवहि। यानंतर मनात जी इच्छा असेल ती भगवान शिवांना मनोभावे सांगावी व हातातील जल खाली सोडून द्यावे। आता महादेवांची पूजा करावी। जलाभिषेक, पंचामृत अभिषेक किंवा रुद्राभिषेक करून भस्म, गंध, बेलफूल अक्षता वाहून धूपदीप नैवेद्य दाखवून कर्पूर आरती करावी। श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण केली जाते। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आणि जर पाचवा सोमवार आलाच तर सातू वाहिले जातात। या शिवामुठी महादेवांना अर्पण केल्यावर अन्नधान्याची कमतरता पडत नाही असे मानले जाते। या शिवामुठीचा अर्थ फक्त धान्य अर्पण करणे एवढाच नाही, तर आपल्या अन्नाचा, कष्टाचा आणि जीवनातील प्रत्येक गोष्टीचा एक भाग शिवचरणी समर्पित करणे हा त्यामागचा भक्तिभाव आहे। जे फळ अन्य कठीण कठीण व्रत अनुष्ठान करून सुद्धा मिळत नाही, ते फळ भगवान महादेव श्रावणात केलेल्या छोट्याशा शिवसेवेने हवे असलेले मनोवांछित फळ प्रदान करतात। त्यामुळे श्रावणात आवर्जून श्रावण सोमवारचे व्रत करा। अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा। भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत हर हर महादेव।